नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 10वीची सर्व विषयांची प्रथम घटक चाचणी परीक्षांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स आणि समाजशास्त्र या विषयाच्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ह्या नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. आकृत्या पूर्ण करा. भाषेचा अर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. दुसरं, मराठी भाषेची श्रीमंती, मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा. तिसरं, शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे, भाषेतील गंमत जाणून घेणे, नवीन माहिती मिळवणे, भाषिक चुका होत नाहीत आणि शब्द मनात पक्का रुजतो. चौकटी पूर्ण करा. मराठी भाषेची खास शैली. वाक्प्रचार. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश. आकृत्या पूर्ण करा. संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट दृढ करावी. पुढचा प्रश्न. कधीही करू नयेत अशा गोष्टी. पुण्यमार्ग सोडू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, पैज किंवा होड लावू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये. पुढचा प्रश्न. खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी. आकस, आळसात चूक मानू नये, परपीडा करू नये, सत्यमार्ग सोडू नये. त्यानंतर साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे हे स्पष्ट करा. प्रश्न चौथा. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग लिहा. व्यथित होणे, दुःखी होणे, कटाक्ष असणे, लक्ष असणे. तुम्हाला आठवत असलेला एखादा प्रसंग लिहा. त्यानंतर इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी हिंदी. संजाल पूर्ण कीजिए. मरीज से मिलने आने वाले लोगों की विशेषताएं. प्राइवेट अस्पताल और सार्वजनिक अस्पताल. अस्पताल में आए सोनाताई के बच्चों की शरारतें. कविता में प्रयुक्त दो धातुओं के नाम. लोहा और स्वर्ण. भारतीय संस्कृति की दो विशेषताएं. दानशीलता, अतिथि सत्कार. उचित जोड़ियाँ मिलाए. संचय, सत्य, अतिथि, रत्न. दान, वचन, देव, तेज. कहीं से हम आए ही नहीं. तात्पर्य लिखिए. प्रवाह तालिका पूर्ण कीजिए. यात्रा के दौरान लेखक की दिनचर्या. गोवा की ओर आकर्षित करने वाले घटक. नीले पानी वाला पथरीला सबसे लंबा. विरुद्धार्थी शब्द लिखिए. आसान, कठिन, रात, दिन. दुग्ध पुल्लिंग, बेटी स्त्रीलिंग. हात थांबना, सहारा देना. समानार्थी शब्द. माँ, जननी, पत्थर, पाषाण. निराशा, नि अधिक आशा, विसर्ग संधी. नायिका, नई अधिक इका, स्वर संधी. पुढचा विषय इंग्लिश. फर्स्ट युनिट टेस्ट. क्वेश्चन 1A. कंप्लीट द लेटर. कंप्लीट द सेंटेन्स. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे शब्द लावा. चूक की बरोबर ओळखा. क्वेश्चन 2मध्ये पॅसेजचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा.
प्रथम घटक चाचणी गणित भाग 1 इयत्ता 10वी. अचूक पर्याय निवडा. उपप्रश्न सोडवा. पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. गणित भाग 2 अचूक पर्याय. पायथागोरसचे त्रिकोट लिहा. कृती पूर्ण करा. पुढील उपप्रश्न सोडवा. पुढचा फर्स्ट युनिट टेस्ट मॅथ सेमीच्या मुलांसाठी. चूज द करेक्ट आन्सर. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन 1 जॉमेट्रीचा. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. पुढचा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. पहिल्याचं अ, दुसऱ्याचं क आणि तिसऱ्याचं क उत्तरे. चुकीबरोबर ओळखा. दिलेलं विधान बरोबर आहे. वेगळा घटक ओळखा. तो आहे नायट्रोजन, कारण इतर सर्व वायू हे निष्क्रिय आहेत. फक्त नाव लिहा. ते आहे हायड्रोजन. थोडक्यात उत्तर लिहा. सूर्य व पृथ्वी यामधील गुरुत्वाचे परिणाम काढा. या पद्धतीने. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 10 गुणांसाठी. चूज द करेक्ट आन्सर. Answer the following question. त्यानंतर क्वेश्चन 2. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. चूज द करेक्ट आन्सर. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. अचूक शब्द लिहा. थोडक्यात उत्तरे लिहा. फरक स्पष्ट करा. शॉर्ट नोट. त्यानंतर शेवटचा विषय समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र. रिकाम्या जागा.
आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्स मुलर यांनी केला. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. द्वंद्वाद आणि वंचितांचा इतिहास, सत्तेचे विकेंद्रीकरण या टिपा लिहायच्या आहेत. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत रेने देकार्त, व्हॉल्टेअर, लिओपोल्ड रांके आणि जॉर्ज हेगेल. त्यानंतर तक्ता पूर्ण करायचा आहे. इतिहास आणि त्यांचं ग्रंथांचं नाव, इतिहासकार आणि ग्रंथांचं नाव. पहिला इतिहासकार आहे जेम्स डब, त्यांचा ग्रंथ आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. दुसरा इतिहासकार श्री अ डांगे, त्यांचा ग्रंथ द हिस्ट्री ऑफ प्रिमिटिव्ह कम्युनिझम्स टू स्लेव्हरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द वेअर क्षुद्राज. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी झालेले 4 कायदे. पहिला संपत्तीत समान वाटा. 2 अत्याचारापासून संरक्षण, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि चौथा आहे हिंसाचार प्रतिबंधक कायदा. त्यानंतर भूगोल, चुकीबरोबर ते सांगा. क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक असते, बरोबर. क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून केलेली सहल, चूक. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात येतो, बरोबर. एका वाक्यात उत्तरे लिहा. क्षेत्रभेट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट. भारतात एकूण किती घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात एकूण 28 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य नेणार? पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी, कागदी पिशवी, नमुना प्रश्नावली, होकायंत्र, नकाशे, कॅमेरा, मोजपट्टी, दुर्बीण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.